Environmental Studies Workbook Standard 2nd. Lesson number 5. The importance of keeping sharp instrument safely. Question number 1. Complete the following statement. खाली काही स्टेटमेंट केलेले आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. फर्स्ट, some of the sharp and pointed instrument that are used in the house are. आपण आपल्या घरामध्ये काही शार्प आणि पॉइंटेड इन्स्ट्रुमेंट यूज करतो, त्यांची आपल्याला या ठिकाणी नाव राईट करायची आहेत. मग आपल्या लेसन नंबर 5 मध्ये अशा पद्धतीच्या शार्प इन्स्ट्रुमेंट्सची नावं दिलेली आहेत. आपण आपल्या बुकमध्ये पाहूयात. बघा, टेक्स्ट बुकमध्ये आपल्याला शार्प इन्स्ट्रुमेंट आणि पॉइंटेड इन्स्ट्रुमेंटची या ठिकाणी नेम दिलेले आहेत. यामध्ये आहे कटर, स्क्रॅपर, सीझर, ब्लेड, निडल्स, पिन्स, पॅकिंग निडल्स, नेल कटर एक्सेट्रा. मग हीच नावं आपण या ठिकाणी राईट करूयात. आन्सर राईट करूयात. नेक्स्ट क्वेश्चन. वी should handle sharp instruments carefully because. आपण जे शार्प इन्स्ट्रुमेंट्स असतात ती अतिशय काळजीपूर्वक वापरली पाहिजेत. कारण का वापरली पाहिजेत? बिकॉज दे हॅव शार्पनेस. ते अतिशय धारदार असतात, यासाठी आपण ते केअरफुली यूज केले पाहिजेत. मग राईट करूयात आन्सर. Because they have sharpness. Number 3. We should collect fine pieces of broken glass with. बघा, जर आपल्या हातून ग्लास तुटली फुटली, काच तुटली फुटली खाली पडली, तर त्याचे जे फाईन पीसेस अंकुजीदार ते पीस जे असतील, तुकडे असतील, ते पडलेले असतील, ते कशाने कलेक्ट करावेत, ते कसे उचलावेत? त्यांना आपण हात लावायचा नाहीये, कारण त्यांना धार असते, तेही शार्प असतात, त्यामुळे ते आपण हाताने उचलायचे नाहीत. मग कशाने उचलायचे, कशाने कलेक्ट करायचे? मग बघा, आपल्याला इकडे आन्सर दिलंय. टू कलेक्ट द स्मॉल ग्लास पीसेस, मॉइस्टेन अ पीस ऑफ क्लोथ. ओल्या कपड्याने आपल्याला त्या ठिकाणी हे जे स्मॉल ग्लास पीसेस असतील ते आपल्याला काय करायचे आहेत? उचलायचे आहेत, गोळा करायचे आहेत, कलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर असणार आहे मॉइस्टन अ पीस ऑफ क्लोथ. मग राईट करूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. वी शुड हँड ओव्हर शार्प इन्स्ट्रुमेंट्स टू अदर बाय. आपल्याला जर शार्प इन्स्ट्रुमेंट दुसऱ्या कुणाला तरी द्यायचं आहे तर ते आपण कसं देणार? बरोबर आहे. मग याचा आन्सर आपल्या बुकमध्ये आपण पाहूयात. व्हाईल हँडलिंग ओव्हर शार्प इन्स्ट्रुमेंट्स लाईक सीझर, निव्स और कंपास टू अदर, ऑलवेज प्लेस द पॉइंटेड साइड टूवर्ड युअरसेल्फ. जी पॉइंटेड साइड असते ती आपल्या बाजूने आपल्याला ठेवायची असते. अँड द हँडल साइड इन द अपोजिट डायरेक्शन. आणि जिकडनं हँडल साइड असतं म्हणजे आपण ज्या साइडने पकडतो, जिकडे आपली मूठ असते त्या साइड, ती साइड जी आहे ती साइड आपल्याला काय करायची आहे? अपोजिट डायरेक्शनने म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे द्यायची आहे. मग हेच आपलं आन्सर आहे. राईट करूया. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन राईट करूया. नंबर 5. वी शुड नॉट कीप शार्प इन्स्ट्रुमेंट्स ऑन द एज ऑफ अ टेबल. आपण जे शार्प इन्स्ट्रुमेंट असेल ते टेबलच्या एजवर म्हणजे अगदी कडेला लागून टेबलवर ठेवू नये. का ठेवू नये? बघूयात आपण आपला आन्सर. पाहूयात बुकमध्ये. डू नॉट कीप knives, scissors
ऑन द एज ऑफ द टेबल. कधीही नाईफ सीझर ही टेबलच्या एका साईडने बाजूला कडेला एकदम ठेवू नये. बाय अ काय होईल त्याच्यानं, बाय अ लिटल पुश छोट्याशा धक्क्याने दे मे फॉल ते खाली पडू शकतात, ऑन द ग्राउंड अँड हर्ट समबडी आणि कुणाला तरी इजा होऊ शकते. मग हेच आपलं आन्सर आहे. राईट करूया. पुढे जाऊया. नंबर 2, फिल इन द ब्लँक्स युजिंग द वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये वर्ड्स दिलेले आहेत. सुरुवातीला आपण त्या ठिकाणी ब्रॅकेटमधले वर्ड रीड करून घेऊयात. फर्स्ट वर्ड आहे शार्प. शार्प म्हणजे धारदार, ज्याला धार आहे असं. एज म्हणजे कडा, टेबलची कडा, खुर्चीची कडा, एक साईड. ठीक आहे. पिन्स, पिन्स म्हणजे आपण जे पिन्स वापरतो, पिन वापरतो त्या. ओपन म्हणजे उघडे ठेवणे. आणि प्लेथिंग्स म्हणजे खेळण्याची वस्तू. ठीक आहे. आता आपण बघूया. नंबर 1, डू नॉट लीव्ह अ पेअर ऑफ सीझर. पेअर ऑफ सीझर, सीझर्सची पेअर किंवा सीझर जी आहे ती त्या ठिकाणी काय करू नये, कशी ठेवू नये, ओपन. अगदी बरोबर. मग आपण या ठिकाणी राईट करूयात ओपन. नंबर 2, डू नॉट यूज शार्प इन्स्ट्रुमेंट ॲज. शार्प इन्स्ट्रुमेंट काय म्हणून वापरू नये, कशासाठी वापरू नये, अगदी बरोबर, प्लेथिंग्स खेळण्याची वस्तू म्हणून त्या ठिकाणी शार्प इन्स्ट्रुमेंट आपण यूज करणार नाही आहोत. म्हणजे इकडे आपण राईट करणार आहोत वर्ड प्ले थिंग्स. गुड. नंबर 3, डू नॉट टच द डॅश डॅश एज ऑफ द ब्लेड ऑर नाईफ. ब्लेडच्या किंवा सुरीच्या कुठल्या एजला, कुठल्या बाजूला आपण टच करायचं नाहीये. कुठली बाजू असेल, शार्प. व्हेरी गुड. जिकडे काय असेल, धार असेल, म्हणजे त्या बाजूला आपण टच करणार नाही आहोत. नंबर 3 आपण राईट करणार आहोत शार्प. नंबर 4, नेव्हर लीव सेफ्टी डॅश डॅश ओपन. आपण ओपन ठेवायची नाही, सोडायची नाहीये, कुठे टाकून द्यायची नाही. कोणाला, सेफ्टी पिन्स. जी पिन असते त्या पिनला आपण ओपन सोडून द्यायचं नाही. मग पिन्स हा वर्ड आपल्याला या ठिकाणी दिसतोय, आपण तो राईट करूयात. नंबर 5, डू नॉट कीप नाईव्स सीझर ऑन द डॅश डॅश ऑफ द टेबल. टेबलच्या कुठे ठेवू नयेत. नाईव्ह, सीझर, सुरी किंवा कात्री आपण कुठे ठेवणार नाही आहोत, एज. व्हेरी गुड. मग आपण या ठिकाणी वर्ड राईट करूयात एज. नंबर 3 क्वेश्चन पाहूयात आपण. क्रॉस आउट द रॉंग वर्ड इन द ब्रॅकेट. बघा ब्रॅकेटमध्ये आपल्याला इकडेशी 2 वर्ड दिलेले प्रत्येक ठिकाणी. त्याच्यातील जो रॉंग वर्ड आहे तो आपल्याला काय करायचा आहे, तर क्रॉस करायचा आहे. ठीक आहे. नंबर 1, नेव्हर लीव सेफ्टी पिन्स. नेव्हर लीव सोडू नये, टाकू नये. सेफ्टी पिन्स कशी टाकू नये, कशी सोडू नये, ओपन की क्लोज. व्हेरी गुड. कशी टाकणार नाही आहोत आपण, ओपन सोडणार नाही आहोत तिला. मग या ठिकाणी जो रॉंग वर्ड आहे तो कोणता आहे, क्लोज. मग क्लोज या वर्डवर आपल्याला काय करायचं आहे, तर क्रॉस करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 2, स्क्रॅप द कुकुंबर. कुकुंबर म्हणजे काकडी. काकडी आपल्याला स्क्रॅप करायची आहे. कशी करणार, स्लोली, रॅपिडली, हळुवार की घाईघाईनं, विथ अ स्क्रॅपर. स्क्रॅपरनं आपल्याला कुकुंबर स्क्रॅप करायची आहे, पण ती कशी करणार आपण, स्लोली करणार. कारण जोराने केली तर आपल्या हाताला काय होऊ शकते, इजा होऊ शकते. मग रॅपिडली हा जो वर्ड आहे हा आपल्याला काय करावा लागेल, तर क्रॉस करावं लागेल. नंबर 3, होल्ड द नाईफ फ्रॉम द हँडल शार्प एज. होल्ड म्हणजे पकडा, द नाईफ सुरी, फ्रॉम द कोणत्या साईडने, हँडलच्या साईडने पकडायची का जिकडची बाजू शार्प आहे त्या बाजूने पकडायची, हँडल. म्हणजे राईट वर्ड आहे हँडल आणि रॉंग वर्ड आहे शार्प एज. म्हणजे आपल्याला याला काय करावं लागेल, क्रॉस करावं लागेल. नंबर 4, कलेक्ट द
ब्रोकन ग्लास पीसेस विथ, कलेक्ट द ब्रोकन ग्लास, तुटलेली ग्लास असेल तिचे जे पीस असतील ते कसे कलेक्ट करायचे, विथ हँड्स, हाताने, वेट क्लोथ की ओल्या कपड्याने. व्हेरी गुड. हँडने तर आपण करणार नाही आहोत, ओल्या कपड्याने आपण करणार आहोत. वेट क्लोथ हा राईट वर्ड आहे आणि हँड्स हा काय आहे, रॉंग वर्ड आहे, म्हणून आपण त्याला क्रॉस करणार. आफ्टर युजिंग अ ब्लेड, नेल कटर टू कट युअर नेल्स, कीप इट सेफली. आपली नख कट करून झाले की आपण सेफली ठेवलं पाहिजे, सुरक्षित ठेवलं पाहिजे. काय सुरक्षित ठेवलं पाहिजे, ब्लेड की नेल कटर. आता मुळात आपण आपली जी नखं आहेत ती ब्लेडने कधीही कट करायची नाहीत. कशाने कट करतो, नेल कटरने कट करतो. त्यामुळे या ठिकाणी ब्लेड हा जो वर्ड आहे हा काय आहे, रॉंग वर्ड आहे. याला आपण क्रॉस करूयात. बघा नेक्स्ट पेजवर आपल्याला इंडिव्हिज्युअली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, आपल्याला करायची आहे. या ठिकाणी पुट राईट ऑर रॉंग बिलो इच पिक्चर. इकडे आपण पाहतोय की हे जे शार्प इन्स्ट्रुमेंट आहेत ते अगदी व्यवस्थित सेफली या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि नाईफ जी आहे ती या ठिकाणी ओपन सोडलेली आहे. मग या ठिकाणी कुठली ॲक्शन बरोबर आहे, कुठली कृती बरोबर आहे, तर ही या ठिकाणी बरोबर असणार आहे. इकडे आपल्याला काय करावं लागेल, तर टिक मार्क करावे लागेल, राईट टिक, आणि इकडे आपण काय करणार, क्रॉस करणार. सेम ॲज इट इज. सीझर आहे, सीझर या ठिकाणी क्लोज करून ठेवलेले, दोन्ही पेअर त्याच्या क्लोज आहेत आणि इकडे दोन्ही पेअर्स या ठिकाणी काय आहेत, ओपन आहेत. म्हणजे ही जी ॲक्शन आहे ही काय आहे, तर रॉंग आहे आणि हे आहे ते काय आहे, राईट आहे. अशा पद्धतीनंच आपल्याला सीझर ठेवायची आहे. या ठिकाणी आपण बघतोय पिन्स आहेत, त्या पिन्स या ठिकाणी मॅग्नेटला लावून ठेवलेल्या आहेत एका डब्यामध्ये आणि इकडेशी ओपन सोडलेल्या आहेत. कुठलं या ठिकाणी राईट आहे, तर हे या ठिकाणी राईट आहे आणि एक आहे क्रॉस आहे.